सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, जे की आपण गावातलं म्हणजे प्रतीक्षा शिरवळची आहे, त्यामुळे शिरवळच्या ते पुढचं त्यांचं मंदिर आहे. त्या मंदिरमध्ये आपण जाणार आहे, देवीचं मंदिर आहे. अशा प्रकारे आपण एक्सप्लोर आज करणार आहे दोन्ही पण. आणि ते मंदिर पण खूप जुनं आहे आणि खूप आज आपण चाललोय अंबिका मातेच्या मंदिरामध्ये, जे की शिरवळमध्ये आहे. आणि तुम्ही कधी जात असाल सातारा कोल्हापूर वगैरे तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या. खूप छान मंदिर आहे आणि सध्या नवीनच त्यांचं डेकोरेशन म्हणजे रिनोव्हेशन झालेलं आहे. त्या मंदिराचं सध्या काम चालू आहे आणि खूप छान पद्धतीने काम चालू आहे. खूप छान म्हणजे आतमध्ये इंटेरियर वगैरे खूप छान केलं त्यांनी. तर नक्की जाऊन तुम्ही भेट द्या त्या मंदिरासाठी. आणि सध्या मी पोहोचलोय मंदिरात. चैत्र महिन्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो. रामनवमीच्या दिवसानंतर देवाची काठी असते, ती काठी तुळजापूरला पायीवारी करत नेली जाते. पायीवारी करतात आणि त्यानंतर मग ती तुळजापूरवरनं परत काठी घेऊन येतात. आणि त्यानंतर खूप कार्यक्रम असतात देवीचे. प्रतीक्षाने आर्यनला वगैरे घेतलं होतं आणि ऊन खूप लागत होतं, त्यामुळे त्यांनी त्या डोळ्यावर वगैरे अंगावर वगैरे तुझा पदर वगैरे टाकून आम्ही चाललेलो मंदिराच्या दिशेने. आणि जाता जाता समजलं की खूप मोठा कार्यक्रम वगैरे आहे मंदिरात, त्याच्यामुळे आम्हाला पुढचं काही शूट करता आलं नाही. खूप गर्दी होती आणि आर्यनला वगैरे पण घ्यावं लागलं मध्ये आधी, त्याच्यामुळे शूटच करता आलं नाही. थोडंफार शूट करता आलं तेवढंच मी तुम्हाला दाखवू शकतो आता सध्या. मंदिरातून निघालो आणि थोडं पुढं आल्यानं समजलं की गाडी पंक्चर आहे. 2 पंक्चर काढले आणि कसं बसं पोचलो गावी. क्लायमेट खूप छान झालं होतं. पावसाचं वातावरण झालं होतं, हवा वगैरे सुटलेली. त्यानंतर आम्ही गेलो पाचगणीला जरा फिरून यावं म्हटलं. आणि पाऊस थोडा हलका पडतच होता. रोडवर तुम्ही बघू शकता खूप पाऊस झाला होता. त्यानंतर पाचगणीला आम्ही फिरून वगैरे घरी आलो. नांदेड जिल्ह्यात हा विदर्भात आहे ते. नेपाली दादा हे नेपाली मामा नेपाली आईच्या गावात पडलं तर बरं का. ते सिमेंट लूज ते समोर टाका. ते पण अलंकारचा 2 होय. हा देतो थांबतो. अरे उठो पप्पा ते उठाय अर्धा तास संपलं. एक कोणती अलंकार पप्पा कुठे अलंकार त्या गोडी झाला एक छोटी कोणती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण गेलो कराडला प्रतीक्षाचे मैत्रिणीला भेटण्यासाठी. ती कराडची आहे आणि तिला भेटण्यासाठी आम्ही कराडला गेलो. कराडला जात असताना भरपूर पाऊस पडत होता आणि कुठे पाऊस पडत होता, कुठे पाऊस पडत नव्हता. ऊन वगैरे होता, अवकाळी पाऊस चालू होता. त्यामुळे खूप मजा आली. दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही रिटर्न आलो सातारला परत. आर्यन AC मध्ये खूप झोपला होता. त्याचा झोपूनच प्रवास चालू होता.
अशा प्रकारे आम्ही जाऊन परत आलो रिटर्न.